नमस्कार मित्रांनो, आपल्या आर मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे पित्त का वाढते? पित्त वाढण्याची कारणे काय आहेत? तर त्यावर उपाय काय आहेत? हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पित्त वाढण्याचं मुख्य कारण आहारामध्ये आहारामध्ये चुकीच्या सवयी म्हणजे आपण जेवणाची वेळ निश्चित नसते आपली. त्यानंतर भूक लागलं तरी जेवण न करणे, त्यानंतर तुम्ही जेवतात तर खूप जास्त जेवतात, एका टायमाला जास्त जेवतात, या आहारातील चुकीमुळे सुद्धा तुम्हाला पित्त होऊ शकते. त्यानंतर अनियमित झोप म्हणजे आपल्या झोपण्याचा टाइम नसतो, जास्त आपण जागरण करतो, त्यामुळे सुद्धा आपल्याला पित्त होतं. काही काही व्यक्ती काय काय होते की 6 ते 8 घंटे झोप घेत नाही, कमी झोप घेतात. जागरण केल्यामुळे सुद्धा तुम्हाला पित्त होऊ शकते. मेन कारण झोपीचंच आहे. झोप जर नाही झाली तर तुम्हाला 100% पित्त होते. तर अशामुळे तुमचं झोप आहे ती तुम्ही पुरेशी घ्या. 8 ते 10 घंटे तुम्ही झोप घ्यायला पाहिजे. त्यानंतर ताणतणाव. काही काही व्यक्तीला जास्त ताणतणाव असतो, तो ताण घेतो, त्यानंतर चिंता करतो, यामुळे सुद्धा तुम्हाला पित्त होऊ शकते. त्यानंतर मद्यपान किंवा धूम्रपान करणे म्हणजे जास्त अल्कोहोल घेणे, त्यानंतर जास्त बिड्या वगैरे, सिगारेट वगैरे घेणे, यामुळे सुद्धा तुमचं पित्त वाढू शकते. त्यानंतर नियमित पाणी न पिणे म्हणजे आपण शरीराला आपल्या पाणी पाहिजे तेवढं देत नाहीत, आपण कमी पाणी पितो, यामुळे सुद्धा तुम्हाला पित्त होऊ शकते. तर अशा प्रकारे पित्त होण्याचे कारणे आहेत. त्यानंतर आपण काय करतो, मसालेदार आणि तिखट पदार्थ आपल्या आहारामध्ये घेतो. काही काही व्यक्ती खूप तिखट खातात, त्यानंतर मसालेदार पदार्थ खातात, त्यानंतर जंक फूड खातात, बाहेर गेल्यावर जंक फूड खातात किंवा घरी सुद्धा जंक फूड खातात, तेलकट पदार्थ तळून खातात. तर ते पित्त वाढण्याचं एक मुख्य कारण आहे. तर अशा प्रकारे पित्त वाढण्याचे कारण आहेत. तर त्यावर आपण उपाय काय करू शकतो? तर आपल्याला घरगुतीच उपाय करायचा आहे. कुठून औषध गोळ्या आणण्याची आपल्याला जास्त गरज नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, की अद्रकीचं पाणी प्यायचं आहे. अद्रक घ्यायचे आहे, त्याच्यामध्ये 2 ते 3 खडे अद्रकीची टाकायची. ठेचून अद्रक गरम पाण्यामध्ये टाकून ते आपल्याला उकळून सकाळी रिकाम्या पोटी प्यायचं आहे. असं केल्याने तुमचं पित्त कमी होईल. त्यानंतर जिरे आणि धन्याचं पाणी आपल्याला मिक्स करून प्यायचं आहे अद्रकीसारखंच. त्याने सुद्धा तुमचं पित्त कमी होईल. त्यानंतर आहारामध्ये आपल्याला नारळ पाणी, त्यानंतर ककडी, या ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, ते आपल्याला आहारामध्ये त्याचा समावेश करायचा आहे. त्याच्यामध्ये टरबूज बी आहे. त्यानंतर आपल्याला तुळशीच्या पानाचं पाणी देखील प्यायचं आहे. म्हणजे आपल्याला तुळशीची पानं घ्यायची आहेत. हे 2 कप पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 10 ते 12 आपल्या तुळशीची पानं घेऊन ते पाणी उकळायचं आणि ते आपल्याला प्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुळशीच्या पानाचा सुद्धा वापर करू शकता. त्यानंतर आपल्याला कच्चे पानं जर तुळशीचे खाल्ले तरी बी तुम्हाला चालतं. तर अशा प्रकारे तुम्ही तुळशीच्या पानाचा यूज करू शकता. त्यानंतर अशा प्रकारे या 2-3 गोष्टी आहेत. त्यानंतर आपण नुसतं गरम पाणी सुद्धा सकाळी रिकाम्या पोटी पिऊ शकतो. त्याने सुद्धा आपलं पित्त कमी होतं. तर अशा प्रकारे आज आपण पित्त वाढण्याचे कारण पाहिले आहेत, त्याच्यावर उपाय पाहिले आहेत. तर आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा आणि अशी माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तर धन्यवाद मित्रांनो.